तर मित्रांनो, आज तुम्हाला बाहेरचं वातावरण बघून कसं वाटतं आहे? सो आज मी जिममध्ये नाही आहे, तर मी आज आलो आहे पार्कमध्ये. कारण की तुम्हाला रोज रोज बघून तुम्हाला बोर झाला असाल तुम्ही. सो त्यामुळे तुम्हाला मी एक नवीन जागेवरती आता ह्यासाठी घेऊन आलो आहे, कारण की थोडं व्ह्यू पण चेंज होतो, थोडी जिम करण्याची एक मेंटॅलिटी पण चेंज होते. थोडं ॲटमॉस्फिअर चेंज झाल्यामुळे अजून मोटिवेशन मिळतं आणि अजून जास्त करण्याचा होप येतो. सो वेलकम बॅक टू माय डे 4 ऑफ 30 डे चॅलेंज. सो मित्रांनो, आपण कुठलाही वर्कआउट करायच्या आधी आपला हा वॉर्मअप झालाच पाहिजे. सो आता तुम्हाला वॉर्मअपचे 2-4 प्रकार दाखवतो, ते एव्हरीडे तुम्ही करा पुशअपच्या आधी. सो लेट्स सी. सो फर्स्ट जो वॉर्मअप आहे तो नेक रोटेशन. सो तुम्हाला मी करून दाखवतो. 5 टाइम राईट साईड, 5 टाइम लेफ्ट साइड, नेक्स्ट साइड, नेक्स्ट अप एंड डाउन, नेक्स्ट वर्कआउट, नेक्स्ट वार्म अप, शोल्डर रोटेशन, next side obliques, most important stretching and warm up. Next मी बॅलन्सिंग करतोय, बट तुम्ही बॅलन्सिंग नका करू, तुम्ही कुठेतरी सपोर्ट घ्या. देन यू डू. नेक्स्ट फ्रंट लेग रेज, and don't touch your leg ground. Next, jumping jacks. At least 5 to 10. एक 2 minutes स्प्रिंट वॉक, स्प्रिंट रन, जसं तुम्हाला जमेल तसं. लेट्स सी. अवॉइड करा हार्ड सरफेसवरती रन करणं, बिकॉज तुमच्या नी आणि अँकलवरती आणि लोअर बॅकवरती खूप स्ट्रेन येऊ शकतो. सो तुम्ही अवॉइड करा हार्ड सरफेस आणि कॉन्क्रीट रोडवरती. जितके जास्त होईल तितकं ग्राउंड माती ह्याच्यावरती रनिंग करा. सो तुमच्या लोअर बॅक, नी आणि अँकलवरती प्रेशर येणार नाही. आणि प्रिफर करा की शूज वेअर करा. शूज वेअर केल्याशिवाय तुम्ही रनिंग करू नका, बिकॉज शूजनी तुम्हाला खूप बॅलन्स भेटतो तुमच्या बॉडीला, तुमचा अँगल प्रॉपर राहतो. जर अदरवाईज तुम्ही विदाऊट शूज जर तुम्ही चप्पलवरती वगैरे वॉक करत असाल, रनिंग करत असाल, तर तुमच्या स्पायनल कॉर्डवरती जास्त प्रेशर पडतो आणि तुमचा जो अँगल आहे तो चेंज होतो. मग तुम्हाला असं वाटेल की मी एवढी रनिंग करतो आहे, वेट लॉस करतो आहे, तरी माझं लोअर बॅक पेन होते, नी पेन होते, जस्ट बिकॉज ऑफ तुमच्या प्रॉपर जे तुमचं जे तुम्ही करताय ते प्रॉपर करत नाही आहे, बिकॉज तुमचे शूज किंवा चप्पल तुमचे प्रॉपर नसतील. सो त्यामुळे तुमचं ते सगळं त्याच्यामुळे इश्यू होत असेल या हार्ड सरफेसवरती तुम्ही वर्क करत असाल. सो मित्रांनो, आज आपण करतो आहे
ऑलमोस्ट ॲटलिस्ट 25 to 30 तरी करणारच आहे. बिकॉज काल आपण लास्टच्या 2-3 ब्लॉगमध्ये आपण 20, 25, 30च करत आलो आहे. सो ॲटलास्ट आता ट्राय करणार आहे आपण 30च्या वरती तरी. सो स्टे ट्यून. मित्रांनो, आता आपला असा डे 4 कंप्लीट झाला आहे. सो तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे. सो लाईक करा, शेअर करा आणि खूप चांगला तुम्ही व्ह्यूज म्हणजे वॉच करताय. आणि अशाच प्रकारे तुम्ही माझ्या 30 डे चॅलेंजला प्रोत्साहन द्या. थँक्यू.